विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, मराठी विभाग. आपण पाठीमागील तासाला उपयोजित मराठी या सदरातील प्रकरण दुसरे माहितीपत्रक याचा प्रथम भाग पाहिला आणि आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, पहिल्या भागात आपण प्रस्तावनेत माहितीपत्रक म्हणजे काय, माहितीपत्रकाचे स्वरूप, माहितीपत्रकाची गरज इत्यादी मुद्दे पाहिले. कोणताही व्यवहार करताना ग्राहकांना सखोल माहिती हवी असते. ही माहिती लिखित छापील स्वरूपात घरबसल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजेच माहितीपत्रक होय. व्यावसायिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे वेगळे मार्ग हाताळतात त्यातीलच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक. थोडक्यात हे परिचयात्मक पत्रक आहे. उत्पादने, योजना, सेवा, संस्था या सर्वांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. ग्राहक मिळविणे, बाजारपेठेत स्थान निर्माण करणे यासाठी ते उपयुक्त आणि आवश्यकही आहे. तसेच ते कमी खर्चात, कमी वेळात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते. थोडक्यात काय तर हा एक जाहिरातीचाच प्रकार आहे. त्याची रचना अशी असावी की वाचता क्षणी लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले पाहिजे, तरच माहितीपत्रकाचा हेतू साध्य होतो. आज असे एकही क्षेत्र नाही की जेथे माहितीपत्रकाची गरज नाही. फळे, भाजीपाला इत्यादींपासून महागड्या आलिशान गाड्यांपर्यंत विक्रेत्यांना माहितीपत्रकाची गरज भासते. कोणत्याही प्रकारचे उत्पादन असो, खाण्याच्या वस्तूंपासून ते घरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या सर्व गोष्टी, सेवा, सुविधा इत्यादींसाठी माहितीपत्रकाची गरज असते. शिक्षण, मनोरंजन, सहकार, अर्थकारण, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा, कंपन्या, आरोग्य, पर्यटन, विमा, पोस्ट, बँका इत्यादी सर्वच ठिकाणी माहितीपत्रकाची गरज भासते. थोडक्यात सांगायचे झाले तर जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. उत्पादनाचे वैशिष्ट्य आणि ग्राहकांचा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतात तिथे माहितीपत्रकाची गरज भासते. आता आपण माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये पाहूयात. 1. माहितीला प्राधान्य. नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने तयार केले जाते त्याच्याची सुसंगत आणि अचूक अशीच माहिती दिली गेली पाहिजे. तसेच ती आटोपशीर, संक्षिप्त असली पाहिजे. संस्थेची संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य इत्यादी. त्याचबरोबर पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे,
कामकाजाची वेळ माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तव असलीच पाहिजे. तिच्यात अतिशयोक्ती किंवा चुकीची माहिती असता कामा नये आणि त्याचबरोबर ती वाचनीय असली पाहिजे आणि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. हा झाला मुद्दा क्रमांक 1. मित्र, दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. नाहीतर वाचून झाल्यावर ते चुरगाळून फेकूनही दिलं जाईल. असं न होता ते जपून ठेवण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोगमूल्य माहितीपत्रकाला जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच माहितीपत्रकात खऱ्या अर्थाने वाचकाच्या पसंतीचे ठरेल. त्याचबरोबर त्याला असं वाटलं पाहिजे की त्याच्या जीवनातील दैनंदिन समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी ते त्याला उपयोगी पडेल. असे ग्राहकाला वाटायला जेव्हा लागेल तेव्हाच माहितीपत्रक उपयुक्त ठरेल. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यावर अतिरिक्त कीटकनाशक मारले आहेत का? दुधातली भेसळी कशी ओळखा? अशी वाक्यरचना वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही त्याच्याविषयी उपयोगिता वाटू लागते. तिसरा मुद्दा आहे वेगळेपण. आपलं माहितीपत्रक इतरांच्या पत्रकांपेक्षा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे. यासाठी हे वेगळेपण माहितीच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. मुद्दा क्रमांक 4, आकर्षक मांडणी म्हणजेच लेआउट. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. ती सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असला पाहिजे. छपाई रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा. त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठसीत दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत. आता मुद्दा क्रमांक 5 आणि तोही अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भाषाशैली. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. म्हणून ते वाचनीय व्हावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि चित्तवेधक असली पाहिजे. एक उदाहरण आहे. आमच्या कुटीपर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती. आता तणावाला वेळ नाही एवढ्या 4 शब्दात सांगणे म्हणजे मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात काय, भाषाशैली पाल्लाळीक नको, तर ती मनाची पकड घेणारी हवी. म्हणजे आपल्या दृष्टीने जर विचार केला तर माहितीपत्रकातली माहिती, त्याचबरोबर तिची ज्यांच्यासाठी ते बनवलं जाणार आहे त्यांना किती उपयुक्तता आहे, त्याचबरोबर उपलब्ध असणारी माहितीपत्रकं त्याहीपेक्षा आपले माहितीपत्रक कसे
आगळेवेगळे असेल आणि ते तसे होण्यासाठी त्याची मांडणी आकर्षक करणं अतिशय आवश्यक आहे. कारण ते आकर्षक नसेल तर तुमचे माहितीपत्रक पाहिलं जाणार नाही आणि त्याहून पुढचा मुद्दा म्हणजे ते वाचलंही जाणार नाही. यासाठी 5वा मुद्दा जो आपण शेवटी चर्चेत घेतला, भाषाशैली. जसं ते आकर्षक असावं, रचना सौंदर्यपूर्ण असावी, त्याचबरोबर त्या माहितीपत्रकातील भाषाशैली इतकी सुंदर, आकर्षक, वेधक असावी की ती वाचनीय व्हावी. म्हणजेच ते माहितीपत्रक पुन्हा पुन्हा पाहिलं जावं आणि त्यातील मजकूर वाचकाने पुन्हा पुन्हा वाचावा आणि वाचून त्याच्या मनात रेंगाळावा. त्याचबरोबर त्याने त्याच्यावर विचार करावा आणि त्या आधारे ज्या गोष्टींसाठी ते माहितीपत्रक तयार झालं आहे त्यांचा त्याने शोध घेण्याचा प्रयत्न करावा. तरच खऱ्या अर्थाने माहितीपत्रक हे परिपूर्ण होईल. आणि मित्रांनो, आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात साधं रोजचं घरी येणारं वर्तमानपत्र असतं. त्या वर्तमानपत्रात आठवड्यातील काही दिवसातून बऱ्याचदा अशी माहितीपत्रकं आपल्यापर्यंत पोहोचवली जातात आणि मग आपण वर्तमानपत्र उघडून पाहतो. त्याचवेळी त्याच्यामध्ये ही टाकून दिलेली म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी माहितीपत्रकं त्या टाकली आहेत ती आपल्या हाती पडतात आणि मग आपण हातात घेतल्यानंतर त्याचा रंग, त्याच्यावरचा मजकूर, त्यावर असणारं चित्र आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीने त्या ज्या उत्पादनाची ती माहिती त्या पत्रकात दिलेली आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती अशा आपण ती वाचतो आणि मग त्यातील एखादं उत्पादन आपल्या मनात घर करतं. आपल्याला ते घ्यावंसं वाटतं, हवंसं वाटतं, नवे आपण ते घेतलंच पाहिजे असं वाटायला लागतं आणि आपण मग त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आता बघा, मी तुम्हाला माझं एक स्वतःच्या अनुभवातलं उदाहरण सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, कोरोनामुळं बऱ्याच दिवसापूर्वी अधूनमधून लॉकडाऊन झाले. पुन्हा वेगवेगळ्या गावातून, शहरातूनही आगेमागे लॉकडाऊन झाले. त्यावेळी घरात बसून कंटाळा येऊ लागला. बागेत जाता येईना, हॉटेलं बंद, चित्रपटगृह बंद, कुठं जायचं तरी बंद, दुसऱ्यांच्या घरी जाता येत नाही, पाहुणे आपल्या घरी येत नाहीत. मग करायचं काय? त्यातून असं लक्षात आलं की अरे, आपल्याकडे जर सायकल असेल तर आपण थोड्या वेळात काही किलोमीटर होईना फेरफटका मारून येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, कोरोनामुळे प्रतिकारशक्तीसाठी व्यायामसुद्धा अत्यंत गरजेचा आहे असे सर्वच डॉक्टर मंडळी सांगत आहेत. म्हणून मी ठरवलं की आपण आता आपल्यासाठी एक सायकल घेऊयात. आणि मग काय करायचं, कोणती घ्यायची, कुठं घ्यायची? तेवढ्यात वर्तमानपत्रातून मी एक आलेलं माहितीपत्रक पाहिलं आणि त्यातील ते चित्र, त्याच्या खाली दिलेली माहिती आणि तिचे होणारे फायदे वाचल्यानंतर माझ्या मनात इतकं त्या माहितीने घर केलं, इतका माझ्या मनाचा कब्जा घेतला की मी सायकल विकत घ्यायचा दृढ निश्चय केला आणि मग ती कुठं मिळेल याचा शोध सुरू केला. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बारामती, आजूबाजूची काही मोठी शहरं, तिथंही शोध घेतला आणि मग एका गावामध्ये ती मिळते असं मला कळलं. तिथं मी गेलो आणि तिथून ती सायकल खरेदी करून घेऊन आलो. तर मला सांगा की जर माझ्यापर्यंत ते माहितीपत्रक पोहोचलंच नसतं तर मी ते शोधाशोध करत बसलो नसतो आणि ती सायकलही खरेदी केली नसती. आता एक उदाहरण झालं.
अशी असंख्य उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. घरामध्ये लागणाऱ्या आपल्या नित्योपयोगी असंख्य वस्तू असतात आणि आपल्याला त्या असाव्यात असंही वाटतं, परंतु आपल्या हातात एखाद्या दिवशी अशा वस्तूंच्या माहितीचं पत्रक पडलं की मग आपण म्हणतो, अरे हो, खरंच माझ्याही डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं की आपण ही वस्तू आणावी. बरं झालं आता हे माझ्या हातामध्ये हे पत्रकच पडलं. मग आपण त्या दिशेने जातो आणि ती वस्तू खरेदी करतो. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की मला त्याचा उत्पादक माहीत नव्हता, ते कुठं मिळतं ते माहीत नव्हतं, त्याच्याविषयी सविस्तर माहितीही नव्हती, पण एका छोट्याशा माहितीपत्रकाने तेही मला घरी हातात मिळाल्यानंतर मी ती माहिती घेऊन तिच्या शोधार्थ म्हणजेच ती वस्तू घेण्यासाठी बाहेर पडलो आणि ती घेऊन घरी आलो. म्हणजे विचार करा की या माहितीपत्रकाला रोजच्या जीवनामध्ये किती उपयोगिता आहे आणि महत्त्वही आहे. म्हणूनच आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र किंबहुना असं कुठलंही क्षेत्र वगळता येणार नाही की जिथं आपल्याला म्हणजेच आपण आणि उत्पादक या दोघांनाही माहितीपत्रकाची गरज भासत नाही. आता आपण माहितीपत्रकाची सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी मित्र हो, इथं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 96 वरती माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना दिलेला आहे. तो तुम्ही अवश्य वाचावा. आपण त्याविषयी पुढील तासाला चर्चा करूया.